एकोपाठ एक ही जी सणांची मालिका सुरू होते भाद्रपद महिन्यामध्ये. भाद्रपद चतुर्थीला गणपती आला, त्याच्यानंतर 2 दिवसांनी गौरी आवाहन, गौरी पूजन, गौरी विसर्जन, अनंत चतुर्दशी. अनंत चतुर्दशी झाली की दुसऱ्या दिवशी सुरू होतो पितृपक्ष. पितृपक्ष संपला रे संपला की त्याच्या दुसऱ्या दिवशी सुरू होते नवरात्र. ही सगळी जी सणांची मालिका आहे, हे काय आपल्या पूर्वजांचा वेळ जात नव्हता म्हणून बनवलेल्या गोष्टी नाहीयेत. या सगळ्याच्या पाठीमागे सायन्स आहे, विज्ञान आहे. आणि हे ज्या दिवशी समजेल आपल्याला त्या दिवशी मोठा धक्का बसेल की आपण आतापर्यंत काय केलं. कधीतरी त्याच्याविषयी आपण नंतर बघूया. मुळात हा प्रकल्प काय ते मी तुम्हाला थोडक्यात परत एकदा त्याच्याकडे आमच्या प्रकल्पाकडे घेऊन येतो. अशी जी निवृत्त झालेली मंडळी आहे त्यांनी तिथे येऊन राहायचं आणि राहून आपली साधना करून उरलेला वेळ जो आहे तो योगाच्या प्रचारासाठी प्रसारासाठी द्यायचा. मुळात जेव्हा अशी काही रिकामी डोकं मगाशी सांगितलं तिथे काहीतरी एक लाईफस्टाईल असणार, काहीतरी एक जीवन पद्धती असणार. असं चालणार नाही की रात्री 2:30 वाजेपर्यंत नेटफ्लिक्सवरती मी काहीतरी पिक्चर बघत बसलेलो आहे, नाहीतर माझ्यासारखे 4-8 जण जमा करून पत्ते खेळतोय. काहीतरी विशिष्ट वेळेला उठलं पाहिजे, विशिष्ट वेळेला स्वतःची साधना केली पाहिजे, उरलेला वेळ जो आहे तो प्रचारासाठी दिला पाहिजे. अशा प्रकारची जीवन पद्धती त्या ठिकाणी असणार. तुम्ही पण आतापर्यंत बऱ्याचदा ऐकलं असेल की योग ही एक जीवन पद्धती आहे, लाईफस्टाईल आहे. ही जर जीवन पद्धती आहे तर ती जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती कसं काम करू शकते त्याचं एक आपल्याला तिथे मॉडेल आम्ही लोक बनवतो. म्हणजे काय तर आमच्या ह्या ज्या 52 शाखा आहेत, गर्भसंस्कारापासून म्हणजे मूल जन्माला येण्याच्या आधीपासून मरावं कसं इथपर्यंत सगळ्या गोष्टी योगामध्ये आहेत. मग हे जे जीवनाचे वेगवेगळे टप्पे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही त्याच्या मॉडेलच्या स्वरूपामध्ये आम्ही तयार करणार आहोत. म्हणजे आम्ही काय करणार आहोत तर ह्या आमच्या ज्या 52 शाखा आहेत त्या 52 शाखांवरनं आम्ही हे सांगणार की ह्या प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या 4थ्या शनिवार रविवारी किंवा जे काही शेड्यूल ठरेल त्याप्रमाणे इथे गर्भसंस्काराची शिबिरं चालवली जातील. त्या ठिकाणी नाव नोंदणी होईल. ज्यांची आता लग्न झालेली आहे, ज्यांना आता मुलं हवी आहेत, त्याच्यासाठी जे प्रयत्न करतायत ते नवरा बायको त्या ठिकाणी नाव नोंदणी करतील आणि या ठिकाणी 2-3 दिवसाचं जे काही शिबिर असेल ते शिबिर ते लोक येऊन अटेंड करतील. मग त्या ठिकाणी आम्ही त्यांना हे सगळ्या गोष्टी गर्भसंस्काराशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आम्ही त्या ठिकाणी त्यांना समजावून सांगणार. कोणत्या महिन्यात गर्भाचे कोणते अवयव वाढतात, त्याच्याप्रमाणे त्यांनी आहारात काय बदल केला पाहिजे. इतक्या लेवलपर्यंत आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की गर्भावस्थेमध्ये कुठच्या स्वभावाच्या स्त्रीने कोणते कपडे घातले पाहिजे. इतक्या लेवलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण आता कोरोना आल्यामुळे सगळेजण स्वतःच्या इम्युन सिस्टीमबद्दल म्हणजे रोगप्रतिकारक शक्तीबद्दल सगळेजण आपण जागरूक झालेलो. ही रोगप्रतिकारक शक्ती मूल गर्भात असतानाच आपल्याला त्याच्यापासून वाढवायला सुरुवात करता येते. अनुवंशिकतेने येणारे आजार जे आहेत असं सांगितलं जातं की डायबिटीस हेरिडिटरी आहे, दमा जो आहे तो हेरिडिटरी आहे. हे जे अनुवंशिकतेने येणारे आजार जे आहेत हे सगळे योगामध्ये फिल्टर करता येतात. पुढच्या पिढीत जाण्यापासून हे सगळ्या आजारांपासून पुढच्या पिढीला वाचवता येणं शक्य आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत याचं प्रशिक्षण जे आहे ते त्या ठिकाणी दिलं जाईल. प्रत्यक्षात काय करायचं हे त्या ठिकाणी त्यांना शिकवलं जाईल. पाश्चात्य देशामध्ये मूल होण्याच्या आधी त्या नवरा बायको जे आहेत त्यांचं ट्रेनिंग घेतलं जातं. त्यांच्याकडे काही चांगल्या गोष्टी आहेत. कल्पना करा की एखादी स्त्री, आपल्याला नाही समजणार पण ह्यांना चांगलं समजेल की एखादी स्त्री पहिल्या वेळेला जेव्हा प्रेग्नन्सीसाठी मूल बाळंत होण्याच्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेलेली आहे, तिथे गेल्याच्या नंतर ते डॉक्टर तिला सांगतात की आता अशी पोझिशन घ्या, आता असं पुश करा. काय त्या स्त्रीची मानसिकता असेल ते आपल्याला कळू शकणार नाही. मग ह्याचं जर आधी ट्रेनिंग दिलेलं असेल, आधी जर त्यांना सांगितलेलं असेल की असं असं तिथे जाऊन करायचंय, हे करायचंय, अशा अशा गोष्टी ह्या आहेत, हे जर आधी समजलेलं असेल तर त्याचा कितीतरी फायदा प्रेग्नन्सीमध्ये पुढे होऊ शकतो. पाश्चात्यांच्याही काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सुद्धा आपल्याला घेता आल्या पाहिजे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या त्यांना तिथे त्या 3-4 दिवसाचं जे काही शिबिर असेल त्याच्यामध्ये त्यांना सगळं सांगून दिलं जाईल. आपल्या शास्त्रामध्ये काही विधी सांगितलेले होते, त्या विधींची माहिती दिली जाईल. आम्ही ते विधी करत बसणार नाही कारण कोणाच्या श्रद्धेचा किंवा हा सगळ्या त्याच्या समजुतीचा भाग आहे. पण हे मला माहितीच नव्हतं की असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, असं व्हायला नको. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत गर्भसंस्काराशी संबंधित हे सगळं त्यांना तिथे 2-3 दिवसामध्ये सांगून दिलं जाईल. तुम्हाला मी नाव घेऊन सांगायला हरकत नाही, बालाजी तांबेंचं नाव सगळ्यांनी ऐकलेलं असेल. गर्भसंस्काराची शिबिरं ते पण चालवतात. 7 दिवसाच्या गर्भसंस्काराच्या शिबिराची फी 28,000 रुपये आहे. मला सांगा हे कोणाला परवडू शकतं. मग सर्वसामान्य माणसाला हे ज्ञान कधी मिळणार आणि समाज सुधारणा जे आपण म्हणतो तो कधी सुधारणार. फक्त हे उच्च शिक्षित आणि फक्त श्रीमंतांच्या पर्यंत हे जर ज्ञान राहायला लागलं तर ह्याचे हळूहळू समाजावरती दुष्परिणामच होणार आहेत. मग सर्वसामान्य लोकांना सुद्धा ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत या समजल्या पाहिजे. याच्यानंतर